आणि आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कायम चर्चेत आणि कायम केंद्रस्थानी राहिलेलं पवार कुटुंब हे एका आनंद सोहळ्यासाठी सज्ज होता आहे। राजकीय घडामोडींसाठी नेहमी चर्चेत राहणाऱ्या पवार कुटुंबात आता उत्साहाचं वातावरण लवकरच पाहायला मिळणार आहे। अजित पवारांचे पुत्र आणि खासदार पार्थ पवार यांच्या आयुष्यातल्या नव्या पर्वाला सुरुवात होणार आहे। पार्थ पवार आणि कायनाथ धार या दोघांचा साखरपुडा 29 जुलैला पुण्यात पार पडेल। राजकीय व्यासपीठावर एकमेकांवरती टीका करणारे नेते कौटुंबिक सोहळ्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा एकत्र दिसणार का याची सुद्धा उत्सुकता आहे। पवार कुटुंबातल्या आनंदाच्या क्षणाला कोण कोण उपस्थित राहील याकडे लक्ष असेल। रेवती सुळे यांच्या लग्नात सगळ्यात आधी कायनाथ धार या पार्थ पवार यांच्या सोबत दिसलेल्या होत्या। तर महाराष्ट्राचे दिवंगत नेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे चिरंजीव खासदार पार्थ पवार लवकरच विवाह बंधनामध्ये अडकणार आहेत। त्यांना रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी शुभेच्छा दिल्यात। आणि भावाचं जर लग्न ठरलं असेल आणि त्याची सुरुवात जर एंगेजमेंट पासून होत असेल तर त्याचं मी अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो। त्यांनी त्यांचं भावी आयुष्य एकत्रित हे चांगल्या पद्धतीने लोकांची सेवा करत आणि एकमेकाचा विचार करत एक कुटुंब म्हणून नक्कीच ते चांगल्या पद्धतीने राहतील असं मला तिथं वाटतं। पहिलं युगेंचं झालं, मजयचं झालं, मग रेवतीचं झालं, आता पारचं आहे। अजून 2-3 वेटिंग मध्ये आहेत, तुम्हाला लवकरच गोड बातमी कळेल। अजून 2-3 वेटिंग मध्ये आहेत, तुम्हाला लवकरच गोड बातमी कळेल। पवारांच्या मुलांनी मनावर घेतलंय की या वर्षी आमच्याकडे बँड वाजणारच आहे दर 2 महिन्यांनी। तर खासदार पार्थ पवार यांच्या भावी पत्नी म्हणजे कायनाथ धार सध्या कमालीच्या चर्चेत आहेत, त्यांची ओळख करून घेऊया। कायनाथ या मूळच्या हरियाणाच्या आहेत आणि सध्या त्या दिल्लीत राहतात। पवार कुटुंबाशी कायनाथ यांचे कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध असल्याचं वेळोवेळी दिसून आलंय। गेल्या काही काळापासून कायनाथ या पार्थ यांच्यासोबत अनेकदा पाहायला मिळाल्यात। उज्जैनच्या महाकाल मंदिरात पार्थ पवार यांच्यासोबत कायनाथ यांनी दर्शन घेतलं होतं आणि पूजाही केली होती। मंदिरातल्या दोघांचे फोटो समाज माध्यमात व्हायरल झाले होते।